मस्त मऊसूद आणि एकदम मोकळा असा हा व्हेज पुलाव कसा करायचा ते आपण बघणार आहोत। मला तर हा व्हेज पुलाव खूप आवडतो, कारण ह्यामध्ये आपल्या आवडीप्रमाणे आपण भाज्या घालू शकतो आणि मुलांना पण तो खायला खूप छान लागतो। ह्याला आमटीचीही गरज भासत नाही असा हा व्हेज पुलाव नक्की करून बघा। तुम्हाला पण आवडत असेल तर कमेंटमध्ये मला नक्की कमेंट करून सांगा। तर व्हेज पुलाव बनवण्यासाठी मी इथं 4 वाटी कोलम तांदूळ घेतलेला आहे। तुम्ही कोणताही तांदूळ घेऊ शकता। त्याचबरोबर आलं लसणाची पेस्ट, एक बटाटा साल काढून चिरून घ्यायचा। त्याचबरोबर इथे मी लाल मिरची पावडर घेतलेली आहे, त्याचबरोबर जिरे, आणि इथे मी मदर्सचा व्हेजिटेबल बिर्याणी मसाला घेतलेला आहे। तुम्ही कोणताही गरम मसाला वापरू शकता, पण ह्याने खूप छान चव येते म्हणून मी हा मसाला घेतलेला। त्याचबरोबर लांबट चिरलेला एक मोठा कांदा, शिमला मिरची बारीक चिरलेली कोथिंबीर, त्याचबरोबर एक मोठा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे। त्याचबरोबर 1 वाटी होईल इतके मी बीन्स घेतलेले आहेत बारीक बारीक कट करून। आता हा व्हेज पुलाव मी कुकरमध्ये बनवणार आहे, त्यामुळे एक मोठा कुकर मी इथे घेतलेला आहे। त्याच्यामध्ये 3 चमचे तेल गरम केलं, त्यानंतर त्याच्यामध्ये 1 चमचा होईल इतकं जिरं टाकायचं। त्याचबरोबर लांबट चिरलेला कांदा पण घालून घ्यायचा। कांदा टाकल्यानंतर तो छान असा एक 2-3 मिनिटं परतवून घ्यायचा। तो छान असा 2-3 मिनिटं परतवून झाला, थोडासा लालसर दिसू लागला की त्याच्यामध्ये आपल्याला टोमॅटो, बीन्स आणि शिमला मिरची घालून घ्यायचे। त्याचबरोबर जे आपण बटाटे साल काढून चिरून ठेवले होते ते पण त्याच्यामध्ये घालून आपल्याला ते छान असं 2-3 मिनिटं परतवून घ्यायचे। तेलामध्ये छान असं ते 2-3 मिनिटं परतवून झालं की वरचेवर आपल्याला असं झाकण ठेवायचं आहे आणि एक 5 मिनिटं ह्या भाज्या अशा वाफवून घ्यायच्या आहेत। हे बघा, मस्त अशा त्या तेलामध्ये वाफवून घ्यायच्या, म्हणजे त्या थोड्याशा मऊसर होतात। त्याचबरोबर आपल्याला याच्यामध्ये 1 चमचा आलं लसणाची पेस्ट टाकायची आहे। त्याचबरोबर बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर आता थोडीशी टाकायची आणि थोडीशी नंतर टाकण्यासाठी ठेवायची आहे। हे पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे। हे मिक्स करून झालं की आता ह्याच्यामध्ये आपल्याला मसाला घालून घ्यायचा। इथं मी व्हेजिटेबल बिर्याणी मसाला घेतलेला आहे मदर्सचा, हा मी इथं 2 चमचे घातलेला आहे। त्याच्याऐवजी तुम्ही कोणताही व्हेज पुलाव मसाला किंवा बिर्याणी मसाला वापरू शकता। त्याचबरोबर आता आपल्याला ह्याच्यामध्ये लाल मिरची पावडर घालून घ्यायची आहे। तर तुम्हाला जास्त तिखट हवं असेल तर थोडं तुम्ही जास्त लाल मिरची पावडर ह्याच्यामध्ये घालू शकता। तर हे 2-3 मिनिटं परतल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये तांदूळ घालून घ्यायचं आहे आणि तेही छान असं तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे। जेवढं तुम्ही छान असा तांदूळ तो परतवाल तेवढा तुमचा भात असा मऊ आणि मोकळा होणार। हे बघा, मस्त असा त्याला कलर आलेला आहे आताच। किमान हा 5 ते 10 मिनिटं छान असा परतवून घ्यायचा, झाकण लावून थोडासा वाफवून पण घ्यायचा, ज्याप्रमाणे आपण भाज्या घेतलेल्या होत्या वाफवून त्याप्रमाणे। हे बघा, मस्त असा भात तेलामध्ये मिक्स झालेला आहे। आता ह्याच्यामध्येच आपल्याला गरम पाणी घालायचं आहे। ज्या भांड्याने तुम्ही तांदूळ घेतलेले आहेत त्याच भांड्याने आपल्याला पाणी घालायचं आहे। तर एक पातेलं मी इथं तांदूळ घेतलेलं होतं, त्याच पातेल्याने मी 1 पातेलं पाणी घातलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि पुन्हा एकदा ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि ह्याला छान अशी उकळी येऊ द्यायची। उकळी आल्यानंतर पुन्हा एकदा ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि आता झाकण लावून आपल्याला मीडियम फ्लेमवर त्याला फक्त 1 शिट्टी आणायची आहे। एका शिट्टीत आपला भात तयार होतो। हे बघा, 1 शिट्टी झालेली आहे आणि कुकर थोडासा गरम असतानाच आपल्याला हा उघडून घ्यायचा आहे। हे बघा, आणि असा हलवून घ्यायचा म्हणजे तो मोकळा होतो। जर थंड कुकर झाला आणि भात पण थोडासा गार झाला तर काय होतं की तो मोकळा होत नाही। त्यामुळे कुकर गरम असतानाच त्याची वाफ काढायची आणि कुकर उघडून अशा पद्धतीने भात आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे।
एकदम मऊसूत आणि एकदम मोकळा असा हा भात तयार झालेला आहे आणि लगेच तयार होतो. एक अर्ध्या तासात हा भात आपला तयार होतो आणि आमटीची पण गरज लागत नाही. असा पण तुम्ही भात हा खाऊ शकता, खूप छान लागतो. तर या पद्धतीने हा व्हेज पुलाव नक्की करून बघा आणि ही रेसिपी जर आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.